BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12वा अध्याय 11 मधील उर्वरित भाग पुढे चालू. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय सद्गुरु समर्था. अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही, ऐसे देतसा कृपादानाशी, म्हणून शरणागत पायाशी, भावार्थ धरून मानसी, शरण चरणाशी आलो असे. मी तव अनंत अपराधी, अगणित पापाची वृद्धी, परी कृपाळू तू दयानिधी, नेई सिद्धी परमार्थ, एका श्रुते हो सावधान, मलमास परमाख्यान, मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला, 5 पर्वे याचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण, तया माझे सांगितले 2 पुढे अवधान देईजे. श्लोक. शताशतं च संक्रांतो, शतोत्थं विषुवेषु च युगादो, तच्छतगुणमयने तच्छादिकं सोमग्रहे सतगुणं तच्छतं तुरविग्रहे, असंख्यत्वं व्यतिपाते दानं दानविदो विदु, उत्पाते लक्षगुणितम भ्रमणे कोटि रुच्यते अर्बुदं पतने, प्रोक्तमक्षयं पतिते फलं शुभे व्यतिपात दिने वहन, स पंचगव्येन महानदी जले उपासते, या यमुना नदी जलम जप्पेश्च शुद्धो व्यतिपातते नमः. टीका. श्री विष्णू उदत सेनिके, एक शिराब्धीन कन्यके, मागे कथिले पर्व देखे, पुढे एके अति आदरे, व्यतिपात वैधृती वर्णन, तुझ म्या केले निरोपण, त्याही परी शतगुण एके महिमान पुढारी, शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही, युगायुगी मासादी आयनेही, होत असे विशेष, त्या शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख, तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलिले असे, असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केले भ्रमण, किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्य जाण, व्यतिपात स्नान गंगोदका, कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्य ग्रहण होई, त्या वरिष्ठ अधिक पाही, एके नवाई शुभानने, अहोहो पौर्णिमा महिमा, वरुण न शके चतुर्वक्र ब्रह्मा, तेथे बोलावयाची सीमा, तेथे बोलावयाची मिसा, बोलता बोले न बोलवे, पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण, तया ऐसा पुण्यवान, दुजा आन असेना, किंचित सुवर्ण अथवा काही, दान कीजे ब्राह्मणा ते पाही, विप्रभोजन मध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्य पावन, षडस मिष्टान्न पाही, वाडी ब्राह्मणा ते स्वगृही, वरी दक्षिणेसहित वस्त्रतेही, अर्पी भावे आदरे. श्लोक. वैशाखी कार्तिकी माघी रौद्री ब्राह्मणेच वैष्णवी, विशेष फल दातिस्त्र, पिंडदानेश्च फलम. टीका. वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठता जाणीचे तिघी, फाल्गुनी चैत्री नवविधी, पोषी त्रिशुद्धी जाणीचे, या युतुकिया पौर्णिमेते वेगळाली असे देवते, तेही परिसा उतुते एक निरुते भामिनी, ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही, ब्रह्म सर्वत्र दैवत राही, आषाढी ते नारायण रूपेनेही, असे तेही जाणीजे, म्हणून करावे व्यासपूजन, व्यासरूपे साक्षात नारायण, या लागी करावे पूजन, भाव धरोनी मानसी, नादी सिद्धी हे आषाढी, पूर्वी हंसरूपी श्री या गुढी, म्हणून परमहंस प्रौढी, परंपरा पुढे चालत असे, परमहंस रूपे नारायण, म्हणून व्यासरूपे नारायण, या लागी अगत्य कीजे पूजन, हंसरूपे नारायण म्हणून, माघमासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता, चैत्र देवता अनंता, असे तत्वता निर्धारे, वैशाखी पुत्र देवत जाण, मार्गशीर्ष यक्ष किन्नर जाण, देवी भवानी ते जाण, पौषी पौर्णिमा बोलीजे, ऐशा पर्व काळी जाण, प्रतिमासिके जे पिंडदान, तेने समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देती, स्नान विधी दान पुण्य, जे आचरते भावे जाण, त्याचे ऋण जाई निर्सोन, नसे अनुमान धरती, पंचमहायज्ञ पितृतर्पण, यथोक्त की जे ब्राह्मण भोजन, प्रतिमासी जे करती आचरण, तया नारायण संतुष्टे, मासा मासाचे ठाई जाण, येतसे तिथी पर्व लक्षुण, तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना, अल्पवेचे पुण्य विशेष, परी कोणी न धरती सायास, एरवी पिशून येता गृहास, करती सायास आदरे, तेथे खर्च करती भलतेसा, व्यर्थ वेचे ती वयसा, परी सत्कारणी न वेचिता पैसा, गरज तसे ठसा पुराणी, पुराणिक सांगताची गेले, व्यासादिकेही काव्य केले, पुराणे विस्तारून ठेविले, परी जनन चाले या वाटे, फुकट स्वल्पाचेही स्वल्प, ते कोणीही नेनती अल्प, वृथा जल्पताती जल्प, अभिमाने कल्प भोगिती, शिष्णोदर पारंगत, जगा माझी रूढी बहुत, नेनू निया हिताहित, भगवंती देख अंतरले, विटन मानावा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा, शनेक संग सुखाचा, नये कामाचा बापानो, जाय पाहता सोन्याची घटी, मागुती नये लक्षिता लक्ष कोटी, परिता संसाराची आटाटी, जन्म शेवटी निर्फळ, उदरा लागी करावे निज सेवन, तेथे पाप पुण्य न विचारता धन, मिळवावे संसारा लागून, शेवटी कवन सांगती, हे तो जगाची जग प्रौढी, प्रचित पाहता ती रोकडी, परी कोणीही न करती तातडी, प्रपंच साकडी उगवावया, असो जे करतील जैसे, ते तव भोगतील तैसे, क्रोध येऊ नये मानसे, वदलो फारसे म्हणून, कथा भाग राहिला मागे, सांप्रतो वदावा लागे, पौर्णिमा महिमा रमा रंगे, सांगितला निजांगे रमे लागी. श्लोक.
यावज्जीवं मर्त्यलोके स्नानादानादिभिः कृते स्नानेकेन पूर्णाया दीनं भवती सार्थकटिका. क्षणिक जाणून संसार दयाळू तो जगदीश्वर, मृत्यूलोका केला प्रसर तरुणोपाय मानवाते. बहुत सुगम सुलभ उपाहो सांगितलासे देवादिदेव, पौर्णिमादी स्नानदान तप पावो कीजे निर्वाहो जन्माचा. आपला जन्म सार्थक करून कीजे पूर्वजांचे उद्धरण. ए विषयी कथन स्वये जनार्दन वदतसे. एक हो शुराब्दी माळी अमावस्येची नवाळी, श्रवण केली या सकळी होय होळी पापाची. मासाची या अंती येतसे अमावस्या तिथी, तरी स्नानदान यथा पद्धती करावे निगुती आदरे. सारुणी संध्या स्नान संध्या देवतार्चन करून या महाहवन, मग कीजे तिळ तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करून युक्त, तेने पितृगुण संतोषत आशीर्वाद देत कुळाते. ऐसे प्रत्यही अमावस्येशी आचरावे निश्चयेशी, तये दिनी पितृलोकाशी पितरांशी संतोष. तये दिनी पितरां लागून पितृलोकी करती सन्मान, देऊनी मिष्टान्न भोजन तेने पितृगुण आनंदती. मग संतोषण देती आशीर्वचन, तेने वंशवृत्ती होतसे जाण. जया ते वाटे भावे कल्याण, पावे सदुन वैकुंठी. तेने अवश्य करावे पिंडदान, न केले या अपाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण. सावधान परिसावे एक मासवरी उपोषण, पितरांते होतसे जाण. मग तया ते करावे लागे वायुभक्षण, तव ते कोपून शापिती. त्याची अशा पास्तव पाही, संसारपुरी न पडेची काही. कष्टी होती सर्वदाही, म्हणती आमचे दैव हेची पै. आदो आचरण करती सरस, मग बोल ठेविती प्रारब्धास. कुसमुसून सांधिती संसारास, धरुणी हव्यास निजमनी. जिता धडन बोलती वचन, मग कोठून करतील पिंडदान. जळू ऐश्याचे पुत्रपण, काय वाचन संसारी. धन्य धन्य ते पितृभक्त, अमान्य करती वचनाते. सदा सर्वदा पूर्वीती हेत, मागितला पदार्थ देताती. जिवंत असता सन्मान, मेलिया करती ती गयावर्जन. प्रतिमासे अमावस्येशी जाण, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त. सुफळ त्याचा संसार, सदा संतुष्ट मान. श्रीधर आशीर्वाद देती अमर, हो कल्याण म्हणून. ऐसे जे का पितृभक्त पाही, माझे नमन त्यांचे पायी. हेची बुद्धी सर्व काळ हृदयी, देव शेषशायी परमात्मा. सांप्रत कली माझी पुत्रपण, किंचित ऐकावे वर्णन. क्रोधेन भरावे पूर्ण, नसा अमान्य वचनासी. आपल्या सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यथा, नेनुनी पाप पुण्य पंथा. धन सर्वथा साचवितसे, म्हणे मुले माझी अज्ञान. माझेही झाले वृद्धपण, कामा येईल शेवटी धन. पुत्रा लागून माझ्या, मग ते पुत्र होती तरुण. पितिया ते आले वृद्धपण, सदा हिळशी ती दारुण. मागता धन न देती, पिता आपले धन मागे. त्यावरी डोळे फिरविती रागे, म्हणते मी याचे काय ऋण लागे. वडिलोपार्जित पाहिले, बालतवापासून पाळीला. तोंडीचा घास चारीला, शेवटी पुत्र कामान आला. वृद्धपणी पितयाते, ऐसेही पुत्र असती. नको देवा ऐशाची संगती, जिता नाही गती. मेलिया सद्गती केवी होय, म्हणून एकची पुत्र भला. जेने कुळाचा उद्धार केला, एही परत्र साधनी भला. वंशा केला उद्धारू, ऐसे जे का सुपुत्र पाही. त्याची आचरती अमावस्या व्रताती, आणिक पुण्य कर्म पाही. परलोक पाही साधिते, जय नर करती पिंडदानाते. वरी वाचरती व्रताते, त्याही वरी मलमासाते. विशेष पर्वणी अमावस्या. श्लोक. वर्धते प्रत्यम सत्यम नात्र कार्या विचारणः, मासी त्वम अमावस्या दिने प्राप्ते नराधमा. टीका. ऐशीही पर्वे दोन पाही, पौर्णिमा अमावस्यातेही तुम्हानी विदले सर्वही. शेषशायी वदला असे. जे नर ऐकुनी नाचरती, पुराण श्रवणी न बैसती. त्याची न चुके यातायाती, पुनरावृत्ती चुकेना. पितरांते न करीती दोष, त्याती संतती होय नाश. या लागी श्लोकाधार विशेष, श्रवण कीजे आदर. श्लोक. तम्मास पितरस्य पूर्वतो वायु भोजन, तस्य विघ्नं प्रचंती शुदी त्राष्ट्रुविष तथा. ते संतती नाशयंती संपदो भवानीशं, तस्माद मायां कर्तव्यं स्नानदान जपादिकं. टीका. या लागी श्रोतेजन हो, मलमासाते पहा हो. अगत्य व्रताते आसरा हो, कराला हो परमार्थाचा. जैसाला हो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थावरी. तेने चुकेल एरझारी, जन्मवरी खंडेल. हा नरदेह परम सांग, येथे धरावा सत्संग. सत्संगाविन साधन मार्ग, हातान लागे सर्वथा. म्हणून मलमास अवधी, साधा हो हेची संधी आधी. गाठ घाला मूळपदी, भजा गोविंदी आदरे. स्वस्ती. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित. 12 अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण. राधे राधे.